नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिकच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे स्टार्ट करतोय ती आहे मित्रांनो स्पेशल MCQs सिरीज, स्पेसिफिकली कंबाईनच्या 2024 साठी. मित्रांनो हे जे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा मित्रांनो, त्यामध्ये आपण एक एक घटक वाईज टेस्ट घेतो, ज्याच्यात आपल्याकडे 20 प्रश्न आहेत. मित्रांनो एक एक घटक घेतो ज्याच्यात 20 प्रश्न आहे. आणि आज जो आपला घटक आहे तो आहे 1857चा उठाव. तो आहे 1857चा उठाव. मग साहजिक आहे, लक्षात घ्या 1857चा उठाव का, हा प्रश्न असेलच. मित्रांनो या उठावावर जर बघायला गेला तर गेले मागच्या 5 वर्षाच्या जरी आपण क्वेश्चन पेपर बघितले, याचा एक व्हिडिओ केलेला आहे बघा मित्रांनो. जो माझा मागचा व्हिडिओ आहे ना, तुम्ही जर चेक केलात युट्यूबवर तर तुम्हाला भेटेल बघा. त्यातले काही प्रश्न सुद्धा मी घेतलेले आहेत. साधारण लक्षात घ्या 2 ते 3 प्रश्न या घटकावर अपेक्षित आहेत आणि असतात. 2 ते 3 प्रश्न या घटकावर अपेक्षित आहेत आणि असतात. लक्षात घ्या 1857चा उठाव. 1857चा उठाव एक्झामच्या ओरिएंटेड दृष्टिकोनातून महत्वाचा काय, तर मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. लक्षात घ्या उदाहरणार्थ मित्रांनो 1857च्या उठावासाठी लक्षात घ्या आपल्याला आर्थिक कारण बघायला लागतात. आर्थिक कारण जेव्हा आपण बघतो तर ऑटोमॅटिकली लक्षात घ्या आपण इंग्रजांचं आर्थिक धोरण, इंग्रजांच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल सुद्धा आपण चर्चा करतो. आता उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर लक्षात घ्या तर रयतवारी येते बघा, महालवारी येते, मौजेवारी येते, बोली पद्धत येते, लिलाव पद्धत येते. त्याचबरोबर राजकीय जेव्हा येतात तर साहजिक आहेत राजकीय कारण जेव्हा आपण बघतो तर ऑटोमॅटिकली राजकीय कारणांबरोबर आपण व्हाईसरॉयचे सुद्धा किंवा गव्हर्नर जनरलचे सुद्धा कार्य बघतो का, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या उदाहरणार्थ तैनाती फौज आहे, उदाहरणार्थ खालसा धोरण आहे, उदाहरणार्थ सतीबंदी आहे. लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. प्लस मित्रांनो इतर लक्षात घ्या आदिवासी जनजातीय उठावांचा सुद्धा अभ्यास होतो का, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो, इतर जनजातीय. त्यामुळं माझी एक रिक्वेस्ट अशी असेल की बाबा 1857च्या उठावावर थोडंसं जास्त भर द्या मित्रांनो. आणि साहजिक आहे तुम्हाला माहित असेल की बाबा आपलं जो टॉपिक आहे, आपलं जे टायटल आहे बघा, आयोगाने पूर्व परीक्षेसाठी सांगितलेलं आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा. मग उठावाच्या दरम्यान महाराष्ट्रातला उठाव कुठे आहे हा सुद्धा बघणं गरजेचं आहे का मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे यस. आणि अजून एक सांगू इच्छितो की बाबा हे करत असताना मित्रांनो 11वीचं पुस्तक जे आहे, 11वी जुनं मित्रांनो 2013 साली जे प्रिंट झालेलं आहे, 2013 साली जे प्रिंट झालेलं आहे, लक्षात घ्या ते पुस्तक व्यवस्थित जर वाचलं तर आपला महाराष्ट्रातला उठाव कव्हर होऊन जाईल मित्रांनो. ते जर आपण व्यवस्थित वाचलं तर तो महाराष्ट्रातला उठाव आपला कव्हर होऊन जाईल. त्यामुळं माझं म्हणणं असेल की बाबा जास्तीत जास्त याच्यावर भर द्या मित्रांनो, जास्तीत जास्त याच्यावर भर द्या. एक्झाम ओरिएंटेड आहे, लक्षात घ्या एक्झाम ओरिएंटेड आहे मित्रांनो. मग 1857च्या उठावामध्ये लक्षात घ्या कारण येतात, प्रत्यक्ष 1857चा उठाव येतो. सध्या जर आपण MPSCचं जर ट्रेंड बघायला गेलो तर मित्रांनो इंग्रज अधिकाऱ्यांची नावं सुद्धा येत आहेत. लक्षात घ्या इंग्रज अधिकारी. इंग्रज अधिकारी म्हटलं की थोडस जड जातं, पण मित्रांनो तो जो टेबल आहे लक्षात घ्या तो कव्हर करा मित्रांनो, तो जो टेबल आहे तो कव्हर करा. प्लस मित्रांनो परिणामामध्ये आपल्याला 2 कायदे सुद्धा बघतो आपण, 1858चा आणि 1861चा कायदा. मित्रांनो 1858 आणि 1861चा कायदा, त्याच्याबद्दल सुद्धा एखादा प्रश्न अपेक्षित आहे. प्लस मित्रांनो थोडस वेगळं जर काय असेल तर त्याची साहित्य, त्यानंतर लक्षात घ्या साहित्यातले उद्गार. आणि जेव्हा आपण साहित्य बघतो तर साहजिक आहे लक्षात घ्या साहित्याबरोबर आपल्याला कोण येतो, तर लेखक सुद्धा येतात. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. या उठावाशी संबंधित तुमचा जो पेपर 2025 साली होणार आहे, तुमचा जो पेपर 2025 साली होणार आहे, तर त्या उठावा संदर्भात जर चालू घडामोडी जर बघायचं गेलं तर मित्रांनो 2025 आहे. 1875 साली महाराष्ट्रात मित्रांनो 1875 साली महाराष्ट्रात दख्खनचे दंगे झालेले आहेत. दख्खनचे दंगे झालेले आहेत. त्याला किती वर्ष होतात चेक करा मित्रांनो, त्याला किती वर्ष होतात चेक करा. आणि दख्खनच्या दंग्यांवर सध्या 2 प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारले. दख्खनच्या दंग्याने एक ठिकाण विचारलंय आणि ठिकाण इन डिटेल विचारले मित्रांनो, गावची नावं विचारलेली आहेत. आणि सेकंड इज मित्रांनो दुसरं दख्खनच्या दंग्याबाबत लक्षात घ्या की बाबा शिफारस काय होती ते सुद्धा विचारलंय. माझं एक म्हणणं आहे लक्षात घ्या दख्खनच्या दंग्याची जी डेक्कन रायट्स कमिशन आहे मित्रांनो, डेक्कन रायट्स कमिशन आहे, त्याच्या सदस्यांची नावं, त्या सदस्यांची नावं अधोरेखित करा असं माझं म्हणणं असेल. तो प्रश्न गॅरंटेड आहे मित्रांनो, तो प्रश्न गॅरंटेड आहे मित्रांनो. तर चालू करूयात मित्रांनो. पहिला प्रश्न मित्रांनो, एकूण आपण 20 प्रश्न बघतोय. पहिला प्रश्न 1857च्या उठावावर लक्षात घ्या. 1857च्या उठावाची 4 प्रमुख केंद्र
कोणती? योग्य नावे ओळखा. मित्रांनो, प्रमुख केंद्र हे थोडंसं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ठिकाणांची नावं, ठिकाणांची. आधीचा पॅटर्न जर बघायला गेला तर 3-4 वर्षापूर्वी तर 4च नावं देत होती मित्रांनो, एवढीच नावं द्यायची आणि उत्तर बघा म्हणायची. आता तसं नाहीये. तुम्ही बहुतेक सगळ्यांनी 2023चा 2022चा पेपर बघितला असाल मित्रांनो, पॅटर्न बदललेलं आहे. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या. आपल्याला डेप्थ प्रमाणे वाचायला लागणार आहे, अभ्यास करायला लागणार आहे. लक्षात घ्या, डेप्थ. आता इथं मित्रांनो, पहिलं आहे झाशी, मेरठ, कानपूर, लखनौ. दुसरं अवध, बनारस, बाणपूर, कालिकत. तिसरं आहे पटना, मेरठ, दिल्ली, अमृतसर. चौथं आहे पुणे, इलाहाबाद, लाहोर आणि ग्वालियर. आता इथं जर बघायचं झालं मित्रांनो तर झाशी सगळ्यांनाच माहित असेल, लक्षात घ्या, राणी लक्ष्मीबाई. झाशी, राणी लक्ष्मीबाई, बरोबर आहे. यस. मेरठ मित्रांनो, मेरठमध्येच उठावाची सुरुवात झाली होती 10 मे 1857. लक्षात घ्या. कानपूर सगळ्यांना माहित आहे, कानपूरमध्येच आपले नानासाहेब पेशवे होते. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे नानासाहेब पेशवे तिथंच होते, बिडूर ब्रह्मवर. त्यांचा जो उठावात सहभाग आहे. लखनौ मित्रांनो, लखनौ बऱ्याचशा वेळा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांची विकेट काढतं. लखनौ बद्दल बऱ्याचशा पुस्तकांमध्ये माहिती नाही, पण मित्रांनो लखनौ बद्दल एक शब्द लिहिला जातो, तो आहे अवध. लक्षात घ्या, इथं लखनौ न लिहिता अवध लिहिलेलं आहे. अवध संस्थान होतं, सगळ्यांना माहित असेल. वाजिद अली शाह त्याचा राजा होता आणि बेगम हजरत महल त्याची बायको आहे. बघा, राईट आहे. येस, शब्द नीट आहे का. अवधची जी राजधानी ती लखनौ आहे. तुम्ही जर 2016, 15, 16, 17चा जर पेपर बघितला तर त्यामध्ये बघा उठावात कोण सहभागी होतं म्हणून एक प्रश्न आहे, महिलांबद्दल प्रश्न होता, त्यामध्ये लखनौची बेगम म्हणून होतं. आता अवध सुद्धा सहभागी होता का, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, बेगम हजरत महल. बेगम हजरत महल, लक्षात घ्या. झालं मित्रांनो, हे चारीच्या चारी सहभागी होते, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे पहिलं. तरी आपण दुसरं तिसरं चेक करू. अवध सहभागी होतं, डन. बनारस सहभागी होतं, डन. बाणपूर सहभागी होतं, डन. कॅलिकत मित्रांनो, कॅलिकत तुम्हाला आठवतंय का बघा, युरोपियन लोक जे भारतात आले ते सर्वप्रथम कॅलिकत मध्ये होते, केरळमध्ये. लक्षात घ्या, केरळमध्ये, त्यामुळे दॅट इज नो. पटना नाहीये, त्याचं कुठं हे दिसत नाही. मेरठ बरोबर आहे, दिल्ली पेटलेली होती. अमृतसर मध्ये लक्षात घ्या उठाव झालेला नाहीये. शिखांनी इंग्रजांच्या बाजूने उठावात भाग घेतलेला आहे. इंग्रजांच्या बाजूने उठावात भाग घेतलेला आहे. तुम्हाला आठवतंय का बघा, तो कॅनिंगचा डायलॉग आहे. बघा, कॅनिंगचा डायलॉग आहे. बघा, 2दा प्रश्न येऊन गेलेला आहे. मागच्या वर्षीचा प्रश्न चेक करा मित्रांनो. पुण्यामध्ये उठाव झालेला नाहीये. महाराष्ट्रात लक्षात घ्या, मुंबईमध्ये झालाय, नागपूरमध्ये झालाय, कोल्हापुरात झालाय, साताऱ्यात झालाय. लक्षात घ्या, मुधोळमध्ये झालाय, नरगुंदमध्ये झालाय. पुण्यात झालेला नाहीये. त्यामुळे ऑटोमॅटिकली हे कॅन्सल होतं. पटण्यात झाला नाही, अमृतसरमध्ये ते नाही, कॅलिकतमध्ये झाला नाही, हे कॅन्सल होतं. द राईट आन्सर इज नंबर 1. द राईट आन्सर इज नंबर 1. जमतंय मित्रांनो, ठिकाण बघा. लक्षात घ्या. आता ह्याच्यावर आधारित अजून एक प्रश्न जर करायचं म्हटलं तर लक्षात घ्या, इथं 4 प्रमुख केंद्र म्हटले. इथं लक्षात घ्या, प्रांतातला एरिया सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रमुख जर बघायला तर उत्तर भारतातलाच उठाव आहे, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतो. लक्षात घ्या, किंवा कुठल्या 2 नद्यांच्या मध्ये ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. हा झाला आपला पहिला प्रश्न. लक्षात घ्या, ठिकाणांबद्दल. पहिला प्रश्न झाला ठिकाणांबद्दल मित्रांनो. जमताय. नेक्स्ट मित्रांनो, भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय डॅश वासुदेव बळवंत फडके यांना येऊन मिळाले. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके नंबर 1, उमाजी नाईक नंबर 2, उमाजी नाईक नंबर 2 आणि नंबर 3 मित्रांनो, आणि नंबर 3 लक्षात घ्या, वस्ताद लहुजी साळवे. लक्षात घ्या, वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालायचा. लक्षात घ्या, यांच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालायचा. लक्षात घ्या, चालायचा. मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन पेपर जर वाचला असाल तर चेक करा, थोडासा डिटेल प्रश्न वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल येत आहे. एक प्रश्न आला होता, आठवतंय का बघा, धांबरी या गावी, माहित असेल का बघा मित्रांनो, धांबरी या गावी त्यांनी पहिला दरोडा टाकला होता. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा, येऊन गेलेला आहे. त्या बेसवर हा प्रश्न आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. उमाजी नाईक नाही मित्रांनो, उमाजी नाईक तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. ते कोण आहे, तो आद्य क्रांतिकारक आहेत. लक्षात घ्या, ते त्यांच्याबरोबर नव्हते. लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडक्यांचा 1875चा आहे, उमाजी नाईकांचा 1857च्या उठावाच्या आधीचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, रामचंद्र कुलकर्णी हे क्रांतिकारक आहेत. लक्षात घ्या, हे साधारण 1910 ते 20च्या दरम्यानचे क्रांतिकारक आहेत. लक्षात घ्या, त्यामुळे दोन्ही नावं कट होतात. मग राहिले कोण, तर ऑप्शन्स बघा मित्रांनो, ब आणि क नाहीये. ब नाहीये, त्यामुळे हे कट केलं. त्यानंतर बघा, कर नाही, सॉरी, ड, हे माफ करा, हे ड पाहिजे, ड नाहीये. लक्षात घ्या, ब आणि ड नाहीये.
मग आता काय तर लक्षात घ्या, ब आणि हे सुद्धा नाहीये, आलं राहिलं उत्तर एकच लक्षात घ्या, ए आणि क. ए आणि सी. सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठे हे दोघंही लक्षात घ्या वासुदेव बळवंत फडक्यांबरोबर होते. आता वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल थोडंसं वेगळं प्रश्न काय विचारू शकतील, थोडासा वेगळा प्रश्न काय विचारू शकतील तर लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडक्यांनी दत्त महात्म्य नावाचं लक्षात घ्या धार्मिक ग्रंथ लिहिलेला आहे, जो 7,000 ओव्यांचा आहे लक्षात घ्या. त्यांना जर कुठं पकडण्यात आलं तर ते लक्षात घ्या गाणगापूर आहे, ते सुद्धा दत्ताचं ठिकाणच आहे मित्रांनो. जमतंय का बघा, हे थोडंसं धार्मिक टाईपचा प्रश्न येऊ शकतो किंवा कुठं पकडलं. ऍक्च्युली गाणगापूर जवळ एक गाव आहे, त्या गावचं नाव आहे देवर नावदगी. त्या गावचं नाव आहे मित्रांनो देवर नावदगी, लक्षात घ्या. तिथं त्यांना पकडण्यात आलं होतं. त्यांचे 2 वकील आहेत मित्रांनो, त्यांचे 2 वकील आहेत लक्षात घ्या. एक आहेत लक्षात घ्या ग वा जोशी मित्रांनो, सार्वजनिक काका मित्रांनो, आणि दुसरे होते लक्षात घ्या आपटे मित्रांनो, महादेव चिमणाजी आपटे. आणि मित्रांनो जन्म शिरडोनचा आहे आणि मृत्यू मित्रांनो एडन मधलं आहे लक्षात घ्या. हे झाले वासुदेव बळवंत फडके मित्रांनो, नेक्स्ट मित्रांनो प्रश्न बघा, प्रश्न मित्रांनो. आता बऱ्याचशा जणांना पहिला प्रश्न पडेल की बाबा त्या काळात वर्तमानपत्र होती का? त्या काळात मित्रांनो वर्तमानपत्र खूप आधी होती लक्षात घ्या. भारतातल्या पहिल्या वर्तमानपत्राचा कायदा मित्रांनो 1790चा आहे. ज्यावेळेस तुम्ही तैनाती फौजाचा अभ्यास करत होता ना त्यावेळेस पहिला कायदा आहे, विचार करा, पहिला कायदा आहे. म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळेस वर्तमानपत्र होती. या वर्तमानपत्रातले 3 कॅटेगरी आहेत मित्रांनो, 3 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे लक्षात घ्या एकाने तुम्हाला उठावात सहभागी होण्याला सांगितलेलं होतं, लक्षात घ्या सहभागी व्हायला सांगितलेलं होतं, म्हणजे काय दिलं होतं, आमंत्रण दिलेलं होतं. दुसऱ्याने लक्षात घ्या हा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे, फरमान की बाबा भारतातल्या सगळ्या राजांनी उठाव 11 मेला जेव्हा दिल्लीत झाला आणि बहादूर शाह जफरला भारताचा बादशाह म्हणून जेव्हा जाहीर करण्यात आलं तर एक फरमान, त्याला तुम्ही तुमच्या शासकीय भाषेत GR म्हणता, तो सांगण्यात आला की बाबा तुम्ही आजपासून काय करायचं, बहादूर शाह जफरच्या नावाने राज्यकारभार करायचा आणि इंग्रजांचे मुद्दे पाडायचे, लक्षात घ्या. आणि तिसरं एक होतं लक्षात घ्या ज्यांनी बातम्या दिलेल्या आहेत, बातम्या. आणि अजून एक वर्तमानपत्र आहे ज्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिलेला आहे, लक्षात घ्या, म्हणजे इंग्रजांनी काय केलं काय नाही वगैरे, अशी कॅटेगरी आहे. इथं फरमान जर कोणी काढला असेल तर तो आहे समाचार सुधार वर्षन आहे, दुर्बीण आहे आणि सुलतानुल अखबार आहे. मित्रांनो सुलतानुल अखबारचा जो संपादक आहे मित्रांनो त्याला फाशी देण्यात आलेली आहे. म्हणजे 1857च्या उठावामध्ये एका संपादकाला फाशी देण्यात आलेली मारण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. मित्रांनो समाचार सुधार वर्षन इथं बरोबर आहे. गदर मात्र तुम्हाला माहित असेल, गदर सनी देओलचं नाही, लक्षात घ्या, लाला हरदयालांचं सॅन फ्रान्सिस्को मधलं वृत्तपत्र. त्यानंतर तिलस्मे लखनौ दुर्बीण आहे, वर्तमान दीपिका आहे मराठीतलं बातमी होती, लक्षात घ्या. आणि त्यानंतर समाचार सुधार वर्षण आहे, दुर्बीण आहे, तिलस्मे लखनौ आहे. यांनी काय केलं असेल तर यांनी बातम्या दिलेल्या आहेत. हे सगळे हे जे दिसत आहेत मित्रांनो हे उठावाच्या दरम्यान होते, पण फरमान मात्र या तिघांनीच प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे थोडंसं हटके हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे उठाव म्हटलं की नुसती मारामारीच नाही तर बातमी आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन या वर्तमानपत्राने अशी बातम्या दिल्यावर इंग्रजांनी वर्तमानपत्राचा 1857च्या कायदा सुद्धा केलेला आहे, कायदा की बाबा या जे वर्तमानपत्र छापतात त्यांनी त्यांची नावं त्यानंतर मालक कोण आहे त्याचं नाव हे आणि ऍड्रेस टाकायचा असा कायदा झालेला आहे, जो आत्ताही जो कायदा लागू आहे. 1857च्या उठावावरील एक मुसलमान कारस्थान होतं ज्यात हिंदूंच्या असंतोषाचा फायदा घेण्यात आला. ही प्रतिक्रिया मित्रांनो मी कायम म्हणत असतो, लक्षात घ्या, प्रतिक्रिया नंबर 1, पुस्तक नंबर 2, लेखक नंबर 3 ह्याच्यावर सुद्धा आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. हे जे आहेत मित्रांनो जनरल कॅम्पबेल असेल, कॅप्टन रिज असेल, हेनरी लॉरेन्स असेल किंवा कॅप्टन ओट्रॅम असेल, हे सगळेच्या सगळे 1857च्या उठावाच्या दरम्यान होते, त्यांनी सहभाग घेतलेला आहे. ह्यांच्यामुळेच विजय झालाय का, तर त्याचं उत्तर आहे यस. मग त्यांनी त्यांच्या काही प्रतिक्रिया लिहून ठेवलेल्या आहेत मित्रांनो, त्या प्रतिक्रियेतली एक प्रतिक्रिया आहे मित्रांनो, याचं उत्तर नंबर 4 आहे. आउट्रॅमचा हा डायलॉग आहे, लक्षात घ्या, आउट्रॅमचा हा डायलॉग आहे, लक्षात घ्या. शब्द ऐका मित्रांनो, मुस्लिम कारस्थान होते ज्यात हिंदू असंतोषाचा फायदा घेण्यात आला. हिंदू मुस्लिम असे डायलॉग खूप येत आहेत. कॅनिंगचा मागच्या वेळेस हा प्रश्न होता बघा, होता मित्रांनो. कॅम्पबेल कोण आहे, जनरल आहे, हे एक लक्षात घ्या.
1857च्या उठावाच्या दरम्यान कंपनीचा 1857च्या उठावाच्या दरम्यान कंपनीचा हा लष्कर प्रमुख आहे. लष्कर प्रमुख आहे. हेनरी लॉरेन्स लक्षात घ्या मारला गेलेला आहे आणि कॅप्टन रिज उठावात सहभागी होता. त्याचं म्हणणं होतं हे हिंदू मुस्लिमांचं कारस्थान आहे. नुसतं त्याचं स्टेटमेंट असं हिंदू मुस्लिमांचं कारस्थान. ह्याचं मात्र म्हणणं आहे की बाबा ऍक्च्युली मुस्लिमांचा प्लॅन होता, पण त्यांनी कोणाची मदत घेतली? हिंदू असंतोषाची मदत घेतली असं कोण म्हणताय? औट्रॅम. मित्रांनो, इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर सुद्धा थोडस जास्त लक्ष द्या. थोडस जास्त लक्ष द्या. नेक्स्ट कम्स मित्रांनो साल. मित्रांनो, बिल्लांचा उठाव असेल लक्षात घ्या, पागलपंथीयांचा उठाव असेल, कोळ्यांचा उठाव असेल, फेरजीचा उठाव असेल लक्षात घ्या, फेरजीचा उठाव असेल लक्षात घ्या. ओके, ते उत्तर जमताय. आता हे साल बघायला लागणार आहेत लक्षात घ्या. भिल्ल मित्रांनो साहजिक आहेत, महाराष्ट्र. त्यानंतर फैरेजी बंगाल लक्षात घ्या, कोळी मित्रांनो महाराष्ट्र, पागलपंथी बंगाल. मग तुम्हाला एक प्रश्न पडेल, सर हे असं का लिहिलं? प्रांत जर विचारला तर लक्षात घ्या, प्रांत विचारला तर आपण एका प्रश्नांना 2 ते 3 प्रश्न तयार करायचे मित्रांनो. जमताय का बा? कोळ्यांच्या उठावाबाबत एक स्टेटमेंट करतोय लक्षात घ्या, कोळ्यांच्या उठावाबाबत एक स्टेटमेंट करतोय लक्षात घ्या. ते म्हणजे काय, तर कोळ्यांच्या उठाव जो केलेला आहे लक्षात घ्या, त्याला यावर्षी किती वर्ष होत आहेत बघा. म्हणजे तुमचा जो पेपर असेल तो 200 वर्ष होतात बघा. 200 वर्ष होत आहेत बघा मित्रांनो. जमताय का बघा. मग फेरेजीचा असेल लक्षात घ्या, पागल. कोळ्यांचे मात्र 3 उठाव झालेले आहेत लक्षात घ्या. कोळ्यांचे 3 उठाव झालेले आहेत. अचानक जो एक 1839चा जो उठाव झालेला होता बघा, अचानक जो 1839चा जो उठाव झाला होता ना, त्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता मित्रांनो. त्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. फैरेजीच्या उठावावर एकदा येऊन गेलेला आहे. भिल्लांच्या उठावावर सुद्धा प्रश्न झालेले आहेत. भिल्लांच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्न झालेले आहेत मित्रांनो. भिल्लांच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्न झालेले आहेत. त्यामुळं परत एकदा रिपीट करतोय की बाबा असा सुद्धा एक अपेक्षित धरून चला, असं सुद्धा एक अपेक्षित धरून चला मित्रांनो. ह्याचं उत्तर नंबर 3 आहे मित्रांनो. ह्याचं उत्तर नंबर 3 आहे. आपण जे बघितलं ते मित्रांनो. उत्तर नंबर 3 आहे. 4, 3, 2, 1 लक्षात घ्या. उलट आहे. आता आपण कोळ्यांचा उठाव 25 म्हणलं होतं, कोळ्यांचा 24 सालचा उठाव आहे लक्षात घ्या. पहिला जो उठाव झाला होता तो 24 आहे, 39 आणि 42 आहे. 1800 मित्रांनो. नेक्स्ट कम, योग्य जागा लावा आहे मित्रांनो. योग्य जागा लावा. कानपूर, झाशी, बनारस, दिल्ली मित्रांनो. आता इथं तुम्हाला एखादा दुसरे 2 जरी अधिकारी कळाले तरी जमतं का? तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे यस. झाशीमध्ये सगळ्यांनाच माहित असेल बघा, राणी लक्ष्मीबाई उठावाचं नेतृत्व करत होत्या राणी लक्ष्मीबाई. मित्रांनो, राणी लक्ष्मीबाईंबद्दल आणि झाशीबद्दल एक प्रश्न आला होता बघा. तो म्हणजे की बाबा राणी लक्ष्मीबाईंच्या 4 साथीदारांची नावं दिली आयोगाने एकदा विचारलेली बघा. आयोगाने कृपया थोडंसं मागच्या क्वेश्चन पेपरकडे जा, ते बघा. तो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात घ्या, त्यांच्या विरोधात जर कोण लढला होता तर दॅट वॉज सर ह्यू रोज. लक्षात घ्या, सर ह्यू रोज. सिंपल आहे, लक्षात घ्या. लक्षात ठेवायला सोपं आहे. राणी लक्ष्मीबाईंना गुलाब आवडत होता असं जरी म्हणलं, राणी लक्ष्मीबाईंना गुलाब आवडत होता असं जरी म्हणलं तरी लक्षात घ्या उत्तर होतं दिल्ली हडसन. मित्रांनो, हडसन का बरं? दिल्ली हडसन का? तर या हडसनने लक्षात घ्या मुघल बादशाहच्या 2 मुलांना आणि एका नातवाला, या हडसनने लक्षात घ्या मुघल बादशाह बहादूरशाह जफरच्या 2 मुलांना, एका नातवाला मित्रांनो हुमायूनच्या कबरीपाशी डायरेक्टली गोळ्या घालून मारलेलं होतं मित्रांनो. त्यामुळे हे एक होतं. त्यानंतर दिल्ली हडसन एक होतं लक्षात घ्या. त्यानंतर कॅप्टन नील आणि लक्षात घ्या बनारस कॅम्पेल. जमताय का बघा मित्रांनो. ह्याचं उत्तर आहे 2, 1, 4, 3. 2, 1, 4, 3. क्लिअर आहे. हे इंग्रज अधिकाऱ्यांचे प्रश्न मी रिपीट करतोय लक्षात घ्या, थोडेसे सिरियस आहेत लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट म्हणली की बाबा सर ह्यू रोज लक्षात ठेवा. राणी लक्ष्मीबाईंना गुलाब आवडत होता. हडसनने गोळ्या घातलेल्या आहेत. कॅम्पेल मी ऑलरेडी मगाशी बोललेलो आहे की बाबा तो कोण होता? लष्कर प्रमुख होता मित्रांनो. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. अयोग्य जोडी, कालानुक्रम, बरेचसे असे येतात लक्षात घ्या. तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहित आहे राणीचा जाहीरनामा हा व्हिक्टोरिया राणीचा होता लक्षात घ्या. हा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 इलाहाबाद मध्ये वाचून दाखवण्यात आला होता. म्हणजे आजच्या भाषेत प्रयागराज मध्ये वाचून दाखवण्यात आला होता. वाचून दाखवणारा कार्यकर्ता होता कॅनिंग. बरोबर आहे मित्रांनो. भारतीयांचा जाहीरनामा कधी वाचलाय का? बहादूरशाहचा जाहीरनामा कधी वाचलाय का? आजमगडच्या राजपुत्रांचा जाहीरनामा कधी वाचलाय? तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. भारतीयांचा जाहीरनामा जर कोणी प्रकाशित केला होता तर तो मित्रांनो राणीच्या जाहीरनाम्याला उत्तर म्हणून
भारतीयांचा जाहीरनामा जर कोणी प्रकाशित केला होता तर त्या होत्या बेगम हजरत महल. त्या होत्या बेगम हजरत महल. हा जर कुठल्या भाषेत होता तर तो होता उर्दूत. हे जर कुठं लक्षात घ्या जाहीर करण्यात आलं होतं तर ते नेपाळमध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं, कारण बेगम हजरत महल नेपाळमध्ये होत्या. मित्रांनो, हा पुनर्प्रकाशित जर कधी करण्यात आलाय तर तो पुनर्प्रकाशित 1908 साली करण्यात आला. इंडिया हाऊस मध्ये स्वतंत्रवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली हा परत एकदा पुनर्प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळं 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे. मित्रांनो, बहादूर शाहला जाहीरनामा काढताच आला नाही. नीट आहे का? मग म्हणा सर कसं काय काढता आलं? व्हेरी व्हेरी सिंपल आहे. त्याला लगेच अटक करण्यात आली आणि त्याला ब्रह्मदेशात नेऊन सोडण्यात आलं, जिथं त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली बहादूर शाह कट होतो. आजमगडच्या राजपुत्रांनी सुद्धा जाहीरनामा प्रकाशित केलेला होता. त्यामुळे इथं तुम्हाला 3 जाहीरनामे माहिती आहेत बघा. आन्सर इज थर्ड मित्रांनो, बहादूर शाह जफरचा जाहीरनामा. बहादूर शाह जफरचा जाहीरनामा. नेक्स्ट, चालू घडामोडीला लागून हा प्रश्न आहे. चालू घडामोडीला लागून हा प्रश्न आहे. थोडासा बदलू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, थोडंसं बदलू शकतो मित्रांनो. नरेंद्र मोदी सरकारने या बेटांची नावे बदलली. मग म्हणा सर तुम्ही हा प्रश्न हिस्ट्रीमध्ये का घेताय? मित्रांनो, ही जी बेटांची नावं दिसत आहेत बघा, नील, हॅवलॉक, कॅम्बेल, ह्युरोज, नील, हॅवलॉक, आउट्रॅम, नील, हे जे सगळे नील, आउट्रॅम वगैरे वगैरे आहेत ना मित्रांनो, हे सगळेच्या सगळे मगाशी म्हटल्यासारखं 1857च्या उठावाचे इंग्रज अधिकारी आहेत. मित्रांनो, इंग्रजांची स्पेशालिटी काय असते बघा मित्रांनो, की बाबा आपल्या सैनिकांचं, आपल्या सैन्य अधिकाऱ्यांचं मनोबल वाढलं पाहिजे, त्यांनी पराक्रम भरपूर केला पाहिजे, म्हणून ते काय करायचे की बाबा वेगवेगळ्या ठिकाणाला त्यांची नावं द्यायची. आता आपल्याकडे बऱ्याचशा सैनिकांसंदर्भात, लष्कर प्रमुखांसंदर्भात नावं नाहीच आहेत. आपल्याकडे बऱ्याच वेळा राजकीय नेत्यांची असतात, पण त्या इंग्रजांची ती स्पेशालिटी होती. तुम्ही जर अंदमान निकोबारच्या द्वीप समूहात जर गेला तर बरीचशी नावं इंग्रजांची होती, इंग्रजांची आहेत, इंग्रजांची होती. आणि त्यात मित्रांनो बरीचशी नावं ही 1857च्या उठावाशी संदर्भात आहेत. 1857च्या उठावाशी संबंधित जेवढे जेवढे अधिकारी होते त्यांची नावं आहेत. बेटांना नावं देत आहेत म्हणजे ते किती गौरव करत आहेत बघा. बेटांना बेटांना आपल्याकडे रस्त्याला लिहिले जातात, इथं तर बेटांना. नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने मध्ये मित्रांनो शहीद आणि स्वराज हे नाव दिलेलं आहे नील बेट आणि हॅवलॉक बेटला. मित्रांनो, तुम्ही शहीद आणि स्वराज्य शब्द जर ऐकला असाल, लक्षात येतोय का बघा. शहीद आणि स्वराज्य हे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, हे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार आयलंडला, अंदमान निकोबार बेटाला आपल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान दिलेलं होतं बघा. तिथे आझाद हिंद सरकार होतं मित्रांनो. मग त्यांचाच गौरव करण्यासाठी हे काम करण्यात आलेलं आहे मित्रांनो. उत्तर नंबर 1 आहे. उत्तर नंबर 1 आहे हॅवलॉक आणि लक्षात घ्या नील. हॅवलॉक आणि नील जमतंय. हे चालू घडामोडीला लागून सुद्धा लक्षात घ्या असे आपले काही प्रश्न असतात, त्याच्याकडे आपण बघणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्याकडे आपण बघणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर आहे. त्यानंतर बेंटिकच्या सतीबंदी कमिटीची खालीलपैकी कोण होतं? मित्रांनो, खूप जणांना काय वाटतं, कसं आहे, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेकडनं, आत्मीय सभा, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेकडनं 1818 साली सतीबंदीची मागणी केली. राजाराम मोहन रॉयनी, बहुतेक सगळ्यांना हे तर माहिती आहे, राजाराम मोहन रॉयनी, राईट. येस. त्यांना जर विरोध कुणी केला असेल तर तो विरोध केला राधाकांत देव यांनी. त्यांना जर विरोध कुणी केला असेल तर त्याने राधाकांत देव यांनी धर्मसभेमार्फत विरोध केला. धर्मसभा. 1818 पासून मागणी होती. इंग्रज त्याच्याबद्दल सिरियस नव्हते. का बरं? तर बऱ्याचशा लष्करी अधिकाऱ्यांनी, त्यांचे जे इंग्रज बॉस होते, त्यांना सांगितलं होतं आपण जर सतीबंदी केली तर लष्करात उठाव होईल आणि लष्कर आपलं ऐकणार नाही आणि आपलं सगळं जे काही दारोद मदार आहे ती लष्करावर आहे. 1823 साली हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मागच्या वर्षी त्याला 200 वर्ष होतात. 1823 साली नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या सतीबंदीच्या लेटरवर सही केली आणि सांगितलं की बस सतीबंदी झाली पाहिजे. नानांनी स्वतः गव्हर्नर माल्कम बरोबर मिळून, नानांनी स्वतः गव्हर्नर माल्कम बरोबर बनून बरोबर हे करून मुंबईमध्ये सतीबंदीचा प्रसार केलेला होता. मग त्यावर लक्षात घ्या, विलियम बेंटिक जो गव्हर्नर होता त्यांनी एक कमिटी नेमली की बाबा त्याचे प्रोज अँड कॉन्स काय असतील की बाबा जर केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल. मित्रांनो, त्यामध्ये साहजिक एक खुद्द बेंटिक होते, मेटकाफ होते, नाना जगन्नाथ शंकर शेठ नव्हते, राजाराम मोहन रॉय नव्हते, म्हणजे सगळे इंग्रज अधिकारी होते. त्यामुळे पहिलं उत्तर कट. राजाराम मोहन रॉय, राधाकांत देव हे नव्हते, लक्षात घ्या, हे दोन्ही तिथे विरोधक आहेत.
बेंटिक कॉबरमेयर मात्र होते. बेंटिक, कॉबरमेयर आणि बेंटले हे योग्य उत्तर आहे, लक्षात घ्या. बेंटिक, मेटकाप, कॉबरमेयर आणि बेंटले हे योग्य उत्तर आहे. माल्कम हा त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर होता. माल्कम हा त्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर होता. मित्रांनो, ह्याला आपण सती बंदीची कमिटी म्हणतो. ह्याला आपण सती बंदीची कमिटी म्हणतो. मित्रांनो, हा प्रश्न देतोय कमिटी बद्दल देतोय का बरं, तर एक्झॅक्टली आय थिंक एक 8-15 दिवसापूर्वी एक बातमी आलेली होती. भारतामध्ये 1830 साली पूर्ण भारतामध्ये सतीबंदी झालेली. मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये. इंग्रजांच्या काळात सतीबंदी बरीचशी कमी झाली होती. स्वतंत्र भारत झाला 1947 साली. आणि मित्रांनो, 1987 साली राजस्थानात हे चालू घडामोडी झालं. मित्रांनो, 1987 साली राजस्थानात देवळाली या गावी रूपकुंवर नावाच्या एका मुलीने, देवळाली या गावी रूपकुंवर नावाच्या मुलीने सती गेलेली होती. मित्रांनो, 87 मधली घटना आहे. 2024 मध्ये हायकोर्टाने, राजस्थान हायकोर्टाने त्या सगळ्या आरोपींना, लक्षात घ्या, जे शेवटचे 4 आरोपी राहिलेले होते त्या सगळ्यांची, लक्षात घ्या, निर्दोष मुक्तता केलेली आहे. हे बॅकग्राऊंड आहे. दोन्ही मित्रांनो, उठाव सुद्धा येऊ शकतं ऍज वेल एज, लक्षात घ्या, सतीबंदीबद्दल सुद्धा येऊ शकतं. मित्रांनो, विलियम बेंटिक. आता उठावावरील वर्तमानपत्र. तुम्हाला आणि मला एक सवय बघा, आज आता इलेक्शन तर चालू डिक्लेअर झालेत, त्यामुळे माहित असेल तुम्हाला, आपले वार्ताहर बघा, पेपरवाले सगळीकडे हिंडतात बघा, आप काय म्हणतात, आपको क्या चाहिए वगैरे वगैरे विचारतात बघा बऱ्याच वेळात. मित्रांनो, इंग्रजांच्या त्या काळातली पत्रकारिता किती क्लासिक असेल बघा. उठाव झाला, त्यानंतर उठाव झाल्यानंतर, लक्षात घ्या, लंडन टाइम्सच्या वर्तमानपत्राने WH रसेलला उत्तर सांगितलं, टाकलं डायरेक्टली. लंडन टाइम्सच्या वर्तमानपत्राने WH रसेलला भारतात पाठवलं. मित्रांनो, हा WH रसेल पूर्ण भारतभर फिरतो, जिथं उठाव झाला होता तिथं. उत्तर भारतात पूर्ण फिरतो तो, म्हणजे झाशीमध्ये जातो, ग्वालियरमध्ये जातो, कानपूरमध्ये जातो, लक्षात घ्या, मेरठमध्ये जातो, अवधमध्ये जातो आणि तिथला सगळा डाटा गोळा करतो. इव्हन त्यावर पुस्तक सुद्धा लिहितो. मित्रांनो, हा वार्ताहर आहे, लक्षात घ्या, हा वार्ताहर आहे. आणि हा कुठला आहे, तर लंडन टाइम्सचा वार्ताहर आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, लेखकांवर जसे प्रश्न येतात तसे वर्तमानपत्रांवर सुद्धा येत आहेत. तुम्ही अलीकडेचा जर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघायला गेलात तर, लक्षात घ्या, धारासना सत्याग्रहाच्या वार्ताहरावर प्रश्न आलाय, सविनय कायदेभंगाच्या वार्ताहरावर एक प्रश्न आलाय, आणि आय थिंक असहकार आंदोलनावर सुद्धा एक आलेला आहे. एक तो प्रयत्न आहे मित्रांनो, एक तो प्रयत्न आहे. WH रसेल, लंडन टाइम्स. WH रसेल, लंडन टाइम्स. मित्रांनो, क्लिअर आहे, जमताय? एक कन्फ्यूज करण्यासाठी बघा, लंडन गॅजेट, लंडन मिरर, लंडन एक्सप्रेस दिलेलं आहे. मित्रांनो, लंडन टाइम्स हे वर्तमानपत्राचं नाव आहे. मित्रांनो, लंडन टाइम्स हे वर्तमानपत्राचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती 1857च्या उठावाला प्रतिकूल होत्या? असा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे, लक्षात घ्या. प्रतिकूल म्हणलं की, लक्षात घ्या, बरेचसे जण गारद होतात, गारद. कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, नावं जर दिली 1857च्या उठाव, तर 2च गोष्टी असतात. एक म्हणजे उठावात भाग घेतला कुणाकडनं, साहजिक आहे, आपण भाग घेतलो म्हटलं की आपण भारताकडनं बघणार. आणि दुसरा, लक्षात घ्या, न घेतला म्हणजे तो कुणाकडनं जाणार, इंग्रजांकडनं. बरोबर आहे. मग आपण बघा, जे उठावात भाग घेतले ते देशभक्त. मग इकडं जो न घेतला तो कोण हो, लक्षात घ्या, आपला भारी शब्द असतो, लक्षात घ्या, गद्दार. आपला भारी शब्द असतो गद्दार. मित्रांनो, इथं गद्दारच विचारलं जात आहे, गद्दार. प्रतिकूल म्हणून विचारलाय. तुम्ही जर उठावात राणी लक्ष्मीबाई इतर भारतीयांकडनं जर भाग घेतला असाल तर तुम्ही अनुकूल आहात उठावाला. तुम्ही जर याला विरोध केला असाल तर तुम्ही प्रतिकूल आहात उठावाला. पेठचे राजे भगवंतराव निळकंठरावांनी, पेठ हे लक्षात घ्या नाशिकच्या तिथलंय, भगवंतराव निळकंठरावांनी उठावात भाग घेतला आणि त्यांना फाशी आहे. अझीजन नावाची नर्तकी आहे, ती लक्षात घ्या अवधमध्ये होते. मित्रांनो, उठावामध्ये आपल्याला 2 नर्तकी बघायच्या आहेत, म्हणजे आहेत नावं, लक्षात घ्या. एक अझीजन नर्तकी आहे आणि दुसरी जी कोर्ट डान्सर होती तिच्यावर ऑलरेडी 2 पिक्चर आलेले आहेत. मित्रांनो, त्याच्यावर ऑलरेडी 2 पिक्चर आलेले आहेत. ते म्हणजे उमराव जान. मित्रांनो, उमराव जान ही अवधच्या नवाबाच्या कोर्टातली डान्सर होती. त्यानंतर गुलमार डुबे. मित्रांनो, गुलमार डुबे बऱ्याचशा जणांना घेऊन एकदा डुबलेले आहेत. गुलमार डुबेंवर प्रश्न आला होता. गुलमार डुबेने मुंबईच्या उठावात प्लॅन केलेला होता, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आलाय. काश्मीरचा जो राजा आहे मित्रांनो, हरिसिंग, काश्मीरचा जो राजा आहे, सॉरी माफ करा, गुलाबसिंह. हरिसिंह 1947 ला होते. गुलाबसिंह मात्र इंग्रजांच्या बाजूनी लढलेला आहे. त्यामुळे तो कोण आहे, प्रतिकूल आहे, लक्षात घ्या. तो कोण आहे, प्रतिकूल. मित्रांनो, नेक्स्ट.
1857च्या उठाव संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत लक्षात घ्या. आता इथं जर बघायला गेला तर आंबा पाणीच्या लढाईबद्दल हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भिल्ल महिला सहभागी होत्या लक्षात घ्या. 1857 साली कजार सिंगच्या नेतृत्वाखाली खानदेशात उठाव झालाय. यस. रघु भांगरे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात उठाव झालेला नाही. नागपुरात झालेला नाहीये लक्षात घ्या. हा मुंबई नगर पुणेच्या भागात झालेला आहे. इथं लक्षात घ्या एरिया चुकतोय. सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली झालाय का? यस. मित्रांनो रघु भांगरे आणि बापू भांगरे रघु भांगरे आणि बापू भांगरे यांनी नगर पुणे आणि नाशिक मध्ये उठावाचा प्रयत्न केलेला होता. रघु भांगरेंना जेव्हा इंग्रजांनी अटक केली तेव्हा लक्षात घ्या कोळी लोकांनी नाणेघाट अडून माळशेज घाट आणि नाणेघाट अडून इंग्रजांचा कोकण मार्ग अडविलेला होता मित्रांनो. त्यामुळे त्यांचा एरिया नागपूर होत नाही मित्रांनो, त्यांचा एरिया पश्चिम महाराष्ट्र आहे लक्षात घ्या. त्यानंतर 1857च्या उठावाचा एक इमिडिएट परिणाम आहे. 1858चा कायदा. 1858च्या कायद्याप्रमाणे सगळ्यांनाच माहित असेल कंपनीला हकलण्यात आलं. बघा मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हकलण्यात आलं आणि ब्रिटिश पार्लिमेंट काय झालं? इन झालं. म्हणजे 1858च्या कायद्याप्रमाणे लक्षात घ्या भारताचा कारभार जर कोण बघायला लागलं तर ती ब्रिटिश संसद बघायला लागली. हा कायदा कुणी केला? मित्रांनो कॅनिंग कायदा करू शकत नाही, कारण त्यावेळेस कॅनिंग कोण होता? भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि कॅनिंग हा लक्षात घ्या त्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होता. त्यानंतर पंतप्रधान उठावाच्या दरम्यान पंतप्रधान दोघं आहेत लक्षात घ्या. डर्बीनी राणीचा जाहीरनामा लिहिलेला आहे लक्षात घ्या. डर्बी मारामारी चालली होती त्यावेळेस मित्रांनो उठाव चालला होता त्यावेळेस इंग्लंडचा पंतप्रधान होता पामस्टन आणि उठावानंतर लक्षात घ्या डर्बी पंतप्रधान झालाय. त्यांनी सुद्धा केलेलं नव्हतं. स्टॅनले हा पहिला भारत मंत्री आहे मित्रांनो. 1858च्या कायद्याप्रमाणे पहिला भारत मंत्री स्टॅनले आणि मित्रांनो शेवटचा जर कोण असेल तर दॅट इज पॅथिक लॉरेन्स मित्रांनो. तर हा उठाव जर 1858चा कायदा जर कोणी केला असेल तर दॅट इज बेंजामिन डिझरेली. मित्रांनो कायदा कोण करू शकतो? जो ब्रिटिश पार्लिमेंटचा सदस्य आहे. त्यावेळेस बेंजामिन डिझरेली हा ब्रिटिश पार्लिमेंटचा सदस्य होता, जो पुढे 1876 साली इंग्लंडचा पंतप्रधान झालाय आणि त्यांनीच ब्रिटनच्या राणीला साम्राज्ञी ही पदवी दिलेली होती, ज्यावर 1877चा दिल्ली दरबार झालेला होता मित्रांनो. द आन्सर इज बेंजामिन डिझरेली. नेक्स्ट मित्रांनो 14वा प्रश्न. आता हे विचार आहेत लक्षात घ्या. हे विचार आहेत. मी म्हटलं ना मित्रांनो 1857च्या संघर्षाच्या स्वरूपाबाबतीत कितीही मतभेद असले तरी केवळ लष्करी उठाव नव्हता, तो एक महान सामाजिक उद्रेक होता. त्यामुळे भारतीय समाजाच्या रचनेत आमूलाग्र बदल झाला असं कोणाला वाटते मित्रांनो. आता साहजिक आहे इथे लक्षात घ्या किती व्यक्ती आहेत बघा मित्रांनो. कार्ल मार्क्स आहे, त्यानंतर लक्षात घ्या सिले, त्यानंतर अशोक मेहता आहेत आणि महात्मा फुले. मित्रांनो सामाजिक व्यवस्थेत बदल झाला म्हटलं की ऑटोमॅटिकली खूप जणांचं लक्ष महात्मा फुलेंकडे जातं, पण लक्षात घ्या लिहिलं जर कोणी असेल तर अशोक मेहतांनी लिहिलंय त्यांच्या पुस्तकामध्ये लक्षात घ्या. कार्ल मार्क्स सुद्धा लक्षात घ्या 1857च्या उठावाच्या दरम्यान न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहित होता. कार्ल मार्क्स मित्रांनो त्यावेळेस न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लिहित होता आणि कार्ल मार्क्सचे काही डायलॉग खूप फेमस आहेत मित्रांनो. म्हणजे कापसाची जन्मभूमी असलेल्या भारताला कपडे विकत घ्यावे लागतात, भारतीयांचा समावेश असलेल्या लष्करानेच भारताला पराभव केलं, असे त्याचे फेमस डायलॉग्स आहेत मित्रांनो. कार्ल मार्क्सने लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो त्या दरम्यान कार्ल मार्क्स जर कुणाबरोबर अभ्यासाला बसायचा तर ते होते दादाभाई नौरोजी, लंडनमध्ये दादाभाई नौरोजी. त्यानंतर महात्मा फुलेंनी उठावात भारतीयांचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त केला. महात्मा फुलेंनी या 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड म्हटलेलं आहे मित्रांनो. भात चपातीचे बंड म्हटलेलं आहे. प्लस ते म्हणतात की बाबा देवाजीने कृपा करून भट नानाचे बंड मोडविले म्हणून बरे झाले. सिलेने लक्षात घ्या या उठाव हिंदू मुस्लिम अँगलने घेतलेला होता,
पण मित्रांनो बराचसा बदल झाला असं कोणाचं म्हणणं असेल तर ते होते लेखक अशोक मेहता. मित्रांनो अशोक मेहता आणि लेखक यांच्यावर लक्षात घ्या बरेचसे प्रश्न येतात, अदनमधून हे प्रश्न येतात. हा प्रश्न थोडासा सिंगल लाईन आहे पण थोड्याशा वेगळ्या अँगलने, मित्रांनो सिंगल आहे पण थोड्याशा वेगळ्या अँगलने. डलहौसी सगळ्यांनाच माहित असेल उठावाचं मूळ कारणच कोण होतं? डलहौसी. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसाना, मजुरी उठावाची कोणती कारण होती? मित्रांनो 1857 उठावाचे राजकीय कारण आहेत, न्यायिक कारण आहेत, लष्करी कारण आहेत, प्रशासकीय कारण आहेत, त्यानंतर लक्षात घ्या सामाजिक कारण आहेत, धार्मिक कारण आहेत. हे मात्र जर बघायचं झालं तर लक्षात घ्या साम्राज्यवादी धोरण, त्याला भारतीय राजे ठेवायचेच नव्हते. लक्षात घ्या त्याचं होतं विस्तारवादी धोरण. तैनाती फौज असेल, दत्तक वारसा असेल, हे सगळंच्या सगळं लक्षात घ्या जर कुठलं कारण असेल तर ते राजकीय कारण आहे. कारण याच्यामुळे सगळे राजे काय झाले? बेरोजगार झाले. ह्याच्यामुळे सगळे राजांचं काय झालं? पद दळमळीत झालं. मग हे सगळ्या राजांचं पद दळमळीत झाल्यावर सगळे राजे काय म्हणतात? रागाला आले आणि त्यातनं उठावात त्यांनी भाग घेतलेला आहे. राजकीय आणि सामाजिक कारणांवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. हा थोडासा वेगळा प्रश्न तयार करायचा प्रयत्न आहे मित्रांनो. कारणांकडे व्यवस्थित बघा, कारणांकडे कृपया व्यवस्थित बघा. आता हे आदिवासी आणि जनजातीय उठाव लक्षात घ्या. आदिवासी आणि जनजातीय उठाव लक्षात घ्या. 1857च्या उठावानंतर लगेच एक बंड झालेलं आहे, ते बंड आहे नीळ. मित्रांनो नीळ मुद्दामून आन्सर लगेचच्या लगेच नीळ बंड म्हणतोय, लगेचच्या लगेच नीळ विद्रोह म्हणतोय का? मित्रांनो जेव्हा आपण नीळ म्हणतो, आया नया उजाला 4 बुंदों वाला, मित्रांनो जेव्हा आपण नीळ म्हणतो तर तुम्ही सगळे जण लक्षात घ्या बापूजींना घेऊन चंपारण्याला जातात, राईट? आपल्याला वाटतं की फक्त चंपारण्यामध्येच निळीचा उठाव झालाय, नाही. लक्षात घ्या मित्रांनो चंपारण्य हा सत्याग्रह होता, हा निळीचा मी उठावाबद्दल बोलतोय. विश्वास बंधू जे आहेत बंगालचे, विश्वास बंधू त्यांनी हा उठाव केलेला होता. मित्रांनो बंगालमधली पहिली शेतकऱ्यांचा बंगालमधलं नाही भारतातलं पहिलं बंगालमध्ये झालं शेतकऱ्यांचं बंद आहे, बंद. मित्रांनो आता तुम्हाला माहित असेल बा कामगार बंद, गाव बंद, महाराष्ट्र बंद, भारत बंद ऐकलं असाल तुम्ही. मित्रांनो हे शेतकऱ्यांचं पहिलं बंद होतं, लक्षात घ्या नीळ उठाव. विश्वास बंधूंनी ते केलेलं आहे मित्रांनो, विश्वास बंधूंनी ते केलेलं आहे. आणि याच्यावर बहुतेक सगळ्यांना माहित असेल बघा एक नाटक बंगाली भाषेत आलं, ह्याच्यावर सगळ्यांना माहित असेल बघा एक नाटक बंगाली भाषेत आलं बघा, नीळ दर्पण. नीळ दर्पण जर कोणी लिहिलं असेल तर ते लिहिलं होतं दीनबंधू मित्र याने, दीनबंधू मित्र याने. हे नाटक खूप गाजलं. आता मित्रांनो एक काम करा, कमेंट बॉक्स मध्ये नीळ दर्पण दीनबंधू मित्रने लिहिलेलं बंगाली भाषेचं मराठीत कोणी भाषांतर केलं ते जरा लिहा, ते जरा गुगल करा किंवा बघा. जमतंय? पागलपंथ्यांचा उठाव होता, संताळांचा उठाव होता. मित्रांनो संताळांच्या उठावावर सुद्धा परवा प्रश्न येऊन गेलेला आहे. कारण संताळांचं जे नेतृत्व करतायत मित्रांनो सिद्धो आणि कानो. आता मी हे का बरं देतोय सांगतोय. मित्रांनो सिद्धो आणि कानो संताळांचे नेतृत्व करत होते, सगळ्यांना माहित आहे. पण खूप जणांना माहित नसेल यांचं आडनाव मुर्मू आहे मित्रांनो, मुर्मू आहे. आयोगाने तो प्रश्न मध्ये विचारला होता, आता तो कधी विचारला असेल कळाला असेल, मुर्मू आडनावावरनं कळालेलं असेल बघा. आपल्या माननीय राष्ट्रपती महोदया ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस लक्षात घ्या हा प्रश्न होता बघा, प्रश्न चेक करू शकता तुम्ही. नेक्स्ट मित्रांनो मराठवाड्यातील हटकरांच्या उठावात कोणी मोडून काढला? आले बघा मित्रांनो. परत इंग्रज अधिकारी लक्षात घ्या तुम्हाला त्रास द्यायला आलेले आहेत बघा मित्रांनो. परत त्रास द्यायला आले का? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या मित्रांनो मेजर पिटमॅन डेव्हिड टेलर, मेजर पिटमॅन ह्युसन हेनरी बॉक, जनरल हियर्से पिटमॅन ज्युनियर हेनरी बॉक, नील आउट्रॅम मेजर पिटमॅन. तर त्याचं उत्तर आहे मेजर पिटमॅन. का बरं हे सांगतोय मित्रांनो? ह्युसन हा मंगल पांडेंना ट्रेनिंग देणारा अधिकारी होता. ह्युसन हा मंगल पांडेंना ट्रेनिंग देणारा अधिकारी होता आणि मंगल पांडेंनी त्या कॅप्टनचं कैलासवासी करून टाकलेलं होतं. कळतं ना? कैलासवासी म्हणजे मंगल पांडेंनी पहिली त्याची विकेट उडाली होती. हेनरी बॉग त्याच कॅन्टॉन्मेंटमध्ये बरकपूरमध्ये, हेनरी बॉग त्याच कॅन्टॉन्मेंटमध्ये देखरेखीला होता. आणि मित्रांनो जनरल हियर्से हा बरकपूर कॅन्टॉन्मेंटचा प्रमुख होता, हियर्से. त्यामुळे सगळेच्या सगळे कुठले झाले? हे सगळे बरकपूरवाले झाले मित्रांनो. आणि आउट्रॅम आणि नील हे बनारसवाले होते, लक्षात घ्या. मराठवाड्यात आलेले नव्हते, मराठवाड्यात आलेले नव्हते. त्यामुळे उत्तर जर पहिलं कुठलं असेल तर ते दॅट इज फर्स्ट मित्रांनो, मेजर पिटमॅन डेव्हिड आणि टेलर. मित्रांनो हे महाराष्ट्रातलं घेतलेलं आहे, त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट असेल महाराष्ट्रातल्या उठावा संदर्भातलं काम करा मित्रांनो. नेक्स्ट दक्षिणेतला उठाव मित्रांनो. दक्षिण
क्लिअर कट आहे. तर कोळ्यांचा उठाव महाराष्ट्रात झालेला आहे, 3दा उठाव झालेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर कुंवर सिंहांचा उठाव, बहुतेक सगळ्यांना माहित असेल बा, कुंवर सिंह म्हणजे ज्यांचा उल्लेख स्वतंत्रवीर सावरकर तर्णाबांड म्हातारा म्हणून करतात. जे जगदीशपूरचे जमीनदार होते त्यांनी उठाव केलेला आहे, त्यामुळे ते तिकडे झाले. जगदीशपूर युपी झालं. पाईक म्हणजे लक्षात घ्या ओडिसा. पाईक म्हणजे ओडिसा. ओडिसामध्ये जर पायकांचा कोणी उठाव केला होता तर ते होते बक्षी जगबंधू विद्याधर. भारत सरकारने पायकांच्या उठाव म्हणजेच बक्षी जगबंधूंच्या उठावाला भारतातला पहिला उठाव म्हणून मान्यता दिलेली आहे. आता येतं मित्रांनो कित्तूर. बहुतेक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल बा, कित्तूरच्या राणी चिन्नम्मा त्यांनी तो उठावाचा प्रयत्न केला होता 1857च्या आधी. मित्रांनो 1824 साली त्यांना इंग्रजांनी, त्यांची सुद्धा स्टोरी सेम आहे राणी लक्ष्मीबाईंसारखी, दत्तक मुलगा आहे, नवरा नाही आहे, लक्षात घ्या. दत्तकाला नामंजूर होतं. 1824 साली त्यांना अटक आहे. मित्रांनो कित्तूरच्या राणी चिन्नम्मा ह्या तुरुंगात, कित्तूरच्या राणी चिन्नम्मा साल बघा 200 तुरुंगात मृत्यू पावणाऱ्या पहिल्या महिला, तुरुंगात मृत्यू पावलेल्या पहिल्या महिला क्रांतिकारक आहेत, लक्षात घ्या. क्रांतिकारक आहेत कोण? कित्तूरच्या राणी चिन्नम्मा. त्याचं उत्तर आहे कित्तूर. मित्रांनो तुम्ही जर कर्नाटकात गेलात तर तुम्हाला कर्नाटकात राणी लक्ष्मीबाईंसारखे पुतळे दिसतील. ते पुतळे कित्तूरच्या राणी चिन्नम्मा यांचे आहेत. मित्रांनो सेकंड लास्ट विजोड ओळखा, लक्षात घ्या. विजोड ओळखा. मित्रांनो पायकांचा उठाव आत्ताच म्हणल्यासारखं लक्षात घ्या, बक्षी जगबंधू विद्याधर 1817 साली ओडिसामध्ये झालेला आहे. त्यानंतर फैरेजी उठाव दादू मिया बंगालमध्ये झालेला उठाव आहे. मित्रांनो अहोमांचा उठाव गोमदर कुंवर आहेत, लक्षात घ्या. खासी उठाव लक्षात घ्या सिद्धू आणि कानून होता. सिद्धू आणि कानूनचा उठाव संताळांचा आहे, लक्षात घ्या. संताळांचा आहे. खासी उठावाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते तीरथ सिंग आहेत, बार माणिक आहेत मित्रांनो, इत्यादींच्या नेतृत्वाखाली हा झालेला उठाव होता. मित्रांनो हे जनजातीय उठावातला प्रश्न झाला. आणि मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न परत एकदा इंग्रज अधिकाऱ्याला घेऊन करूयात. मित्रांनो बंगालमधील संन्यासांचा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलने मोडून काढला? मित्रांनो बंगालमधला उठाव लक्षात घ्या, तर त्याचं नाव आहे वॉरन हेझिटिंग. तसं जर बघायला गेलं तर उठावामध्ये सर्वप्रथम उठाव जर कुठला असेल तर तो संन्यासांचा होता. मित्रांनो तो संन्यासांचा उठाव होता. संन्यासांनी जर उठाव का काढलं होतं? एक मित्रांनो दुष्काळ पडलेला होता. त्यानंतर लक्षात घ्या नदी जी पात्र होती ती लक्षात घ्या इंग्रजांच्या ताब्यात होती. त्यानंतर दुष्काळामुळे लक्षात घ्या लोकांचा भयानक मृत्यू झालेला होता. मग त्याच्या विरोधात हे जे संन्यासी आहेत ते लढले का तर तेच. आणि त्यामध्ये जर कुठले सगळ्यात जास्त संन्यासी होते तर ते होते नागा साधू. कुंभमेळाचा काळ होता. वॉरन हेझिटिंग्स. बेंटिकच्या काळात लक्षात घ्या संन्यासांचा उठाव झाला नाही. हार्डिंग्स नंतर येतो. मेओ तर अलीकडचा आहे. मित्रांनो मेओला लक्षात घ्या कलम 124A साठी मेओला लक्षात ठेवा. जमताय. आणि बंगालमधला संन्यासांचा उठाव आहे, लक्षात घ्या. बंगालमधला संन्यासांचा उठाव आहे. मित्रांनो हे झाले 20 प्रश्न 1857च्या उठावावरचे. त्यावर आपण थोडेसे प्रश्न सुद्धा तयार केलेले आहेत. मित्रांनो जमताय. आता पुढचं सेशन जे घेऊन येऊ ते आपण काँग्रेसचे घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.